धन्यवाद संध्याजी. संस्कार भारतीचे कार्य तुम्ही चांगल्या प्रकारे उलगडून दाखविले. या साऱ्या अभिव्यक्तीनंतर आता सत्र प्रश्नोत्तरांचे. आपल्या साऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले असतीलच जे आपण या पदाधिकाऱ्यांना विचारू शकता. सध्या ते अध्यक्ष आहे असं कळलं. मी तुमच्या शाखेचा कायम सभासद आहे. याची जाणीव तुम्हाला आहे का? कधीतरी मला बोलवलं होतं का? सांगा. धन्यवाद काका. ही जाणीव मला झाली. नागपूरला कार्यक्रम झाला, आता बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये मला सगळ्या सभासदांची यादी मला मिळाली. मी त्यावेळेस सगळे सभासदांचे नावं शोधले किंवा कोण कोण आजीवन सभासद आहेत, कोण कोण आपले इथे सभासद आहेत, हे सगळे शोध घेतला. त्याच्यामध्ये तुमचं नाव मला मिळालं आणि मी तेव्हाच ठरवलं की हे सगळे जुने लोक जे आहेत, जे बाजूला झालेले आहेत कुठेतरी थोडेसे, त्या सगळ्यांना जाऊन भेटायचं. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये गणेशोत्सव आणि नवरात्र आटोपलं की या सगळ्या भेटी मी प्रत्यक्ष तिथे भेटणार आहे आणि सगळ्यांना घेऊन एखाद दिवशी बसायचं आहे मला, की तुमच्या सगळ्यांचे अनुभव, तोच एक कार्यक्रम मला घ्यायचा, विचार बसायचं सांगायचं. दुसरं असं की जुन्या काळामध्ये LIC एजंट दोनच होते. एक रामभाऊजी उपऱ्यांशिवाय त्या बोथरेजींच्या घराच्या बाजूला त्यांचं घर होतं आणि दुसरे माधव बोधावार, मला वाटतं नाव बरोबर आहे ना, माधवराव बोधावार. आणि वडिलांशी माधवरावांचं खूप सख्य होतं. दोघे इथं गांधी चौकात गांधी चौकामध्ये जेव्हा खादी भंडार होता तिथे त्यांची बैठक होती. हे जुनेच संबंध आहे बोधावार परिवाराशी, हेच सांगायचं होतं. धन्यवाद. प्रश्न विचारायचे आहेत कुणाला? एक मिनिट काका बोलतोय. संधी आहे, आपण प्रश्न विचारू शकता. बोलायचं आहे कुणाला? चंद्रपूरच्या संस्कृतीमध्ये नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक व्यक्तिमत्व असंही आहे की आपला काही कार्यक्रम असला की आपण पत्रिका द्यायला जातो, त्यावेळेला ते टोकतात, म्हणतात आमचा एकच नाही, आम्हाला 10 पत्रिका पाहिजेत, आम्ही 10ही जण येणार आहोत. आणि उद्देश काय असतो माहित नाही, एकही जण येत नाही आणि आलाही नाही. कोणाला प्रश्न विचारायचे आहे? एक मिनिट. सर, पहिले विदर्भ साहित्य संमेलन 1933ला सुरुवात झाली आणि 1950ला त्यांची लेखा झाला आणि पहिले साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संमेलन अमरावतीला घेण्यात आलं आणि श्रीपाद कृष्ण कोंडकर पहिले त्यांचे अध्यक्ष होते. विवा शिरवाडकर यांच्या त्यांच्या सोबतीला होते आणि ज्याने असीम असे 33 वर्ष ज्या विदर्भ साहित्य संघाला घालवले ते म्हणजे विलोभनीय असे नाव आपल्यातून सुटले. ते म्हणजे मदनराव धनगरसर यांचे अभूत कार्य त्याच्यात उल्लेख आहे आणि खूप त्यांनी म्हणजे विदर्भाला दिलेले ही योगदान कधी विसरता येत नाही. थँक्यू. काही नाही. माझा प्रश्न आहे, तुम्ही म्हणाल्या की कार्यक्रमांची करायची आहे आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना पुढून सुरुवात करायला समजत नाही, त्याबद्दल थोडं मार्गदर्शन. अगदी सोपं आहे सर. आमच्या चंद्रपुरामध्ये आपण 5 विधांच्या माध्यमातून कार्य करतो आहे.
संगीत, नृत्य, नाट्य, प्राचीन कला आणि साहित्य. तुम्ही संस्कार भारतीचे सदस्य व्हायचे. त्याला आम्ही संस्कार मित्र म्हणतो, संस्कार सदस्य नाही म्हणत, त्याला आम्ही मित्र म्हणतो, कारण आपण सगळे मित्र बनणार आहोत. आणि त्यांनी 501 रुपये जमा करून आपलं नाव नोंदवावं आणि तुम्ही ज्या कलेच्या क्षेत्रात काम करता आहात त्या कलेच्या क्षेत्रातले जेव्हा कार्यक्रम आमचे होतात किंवा ज्या क्षेत्रात आम्ही कार्य करायला बाहेर पडतो तेव्हा आमच्या फळीसोबत तुम्ही कार्य करायचं, म्हणजे तुमचा सगळ्यांचा त्यात वाटा. संस्कार भारतीचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपले बरेचसे ओळखीचे, आता मी तर तुमच्याच ओळखीची आहे, त्यामुळे प्रत्यक्ष तुम्ही पण मला भेटू शकता. मी पदाधिकाऱ्यांची यादी तुम्ही मागितली ती तुमच्याकडे दिली आहे. आपल्याकडे चित्रकला आणि रंगकला याचे फार चांगले कार्यकर्ते आहेत. तुम्ही कार्यकर्ता म्हटलं म्हणून मी सांगते की सुहास दुधलकर आणि किरणजी पराते हे जे 2 कार्यकर्ते आम्हाला मिळाले ना ते मास्टरच झाले होते, म्हणजे ते मंत्री आहेत आमच्या चंद्रपुराचे. चित्रकला या माध्यमातून शेकडो मुलांना उन्हाळी प्रशिक्षण, मी फक्त एक शब्द टाकला की सर माझी अशी इच्छा आहे की मुलं 2 महिने आई बाबांना त्रास देतात सुंदरतात तर त्यांना एका कला क्षेत्रात आपण जोडावं. तर आपल्या आझाद गार्डनमध्ये जे सुट्टीचे वर्ष असतात ना, शेवटचे 2 महिने, त्यामध्ये आम्ही दर रविवारी सकाळी 7 ते 8:30 असा चित्रकलेचं प्रशिक्षण मुलांना देतो आणि मग त्यांची स्पर्धा पण घेतो. इतका प्रचंड प्रतिसाद असतो की यावेळी नाही नाही म्हणत मुलांना थांबवावं लागलं, पालकांनाही थांबवावं लागलं. असं तुम्ही जोडा, तुम्हाला अशा प्रकारचं काम करायला मिळतं. आणि त्या मुलांना आम्ही प्रत्येक ठिकाणी बोलवतो. जसं आता वसुंधरा दिनाचा कार्यक्रम होता तर पृथ्वीबद्दलची माहिती, संसाधनं काय आहे, तिथनं आपल्याला काय प्राप्त होतं, मग तिचं संरक्षण कशासाठी करायचं आहे, हवामान, प्रदूषण, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्या माध्यमातून मुलांना देता येतं. म्हणजे एका विषयापासून अनेक विषयापर्यंत विद्यार्थी जातात. रंगकलेमध्ये सुहास दुधलकर आणि किरण पराते सर या दोघांनी मिळून हे सत्र चालवतात. रांगोळी प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे. त्यात 35 कलाकार ज्यांना इच्छा होती हे भूलंकरण शिकण्याची, कारण पवित्र अशा चिन्हांच्या माध्यमातून आमची रांगोळी तयार होते की त्यामुळे 35 कलाकार अर्थातच कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही रामनवमीच्या रथाचं स्वागत महा रांगोळीही करत असतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही आमच्या पदाधिकाऱ्याला एखादा जर भेटला की तुम्ही आमचे सदस्य होता. धन्यवाद. प्रश्न विचारू शकता कोणाला. चंद्रपुरातील प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्ष आपल्या समोर आलेले आहेत. मी चंद्रपुरात इथे असलो तर मी चंद्रपूरचा नाही. तसं मी 30 वर्ष चंद्रपूरच्या जवळच होतो, म्हणजे माझं ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मी होतो. माझं नाव किशोर साठे. आणि आता उभय झाल्यामुळे कधी त्या मुलीकडे कधी या मुलाकडे अशी आपलं एक प्रदक्षिणा सुरू असते. तर सध्या मी विजय सराफ जे आहेत तर ते जाऊ आहेत माझे. आता सध्या इथे मुक्काम आहे. थोडं साहित्यिक मन आहे, त्याच्यामुळे इथे विरंगुळा नव्हता, कोणाशी बोलायचं. कारण आपल्याला आवडणारा विषय आणि आवडणारी व्यक्ती पाहिजे, मुळात समजणारी व्यक्ती पाहिजे. म्हणून मी गावांना विचारलं तर ते म्हणे आशिष दिवाना नाही का. ते घरी आले आणि भेटले आशी. मग त्यांनी सांगितलं की आज हा प्रोग्राम आहे तर या ठिकाणी तुम्ही या. आज मी तसा आलो. मला इरफान सरांशी बोलायचं आहे. काय वाईट इंटरेस्ट सर. थँक्यू. तुमचं ऑफिस कुठे आहे? नाही, संस्थेचं की माझं? नाही, संस्थेचं. हां, संस्थेचं ऑफिस म्हणजे जनता कॉलेज समोर विवेक पत्तेवार यांचं तुषार एजन्सीज आहे. अच्छा. कोटपल्ली वारांचा जो पेट्रोल पंप आहे त्याच्या बिलकुल अपोजिट. तर तिथे विवेक पत्तेवार यांचं टाईल्सचं दुकान आहे. त्यांनी वरची एक बाजू पूर्ण 10 खुर्च्या, टेबल, कपाट असं एक आम्हाला बनवून दिलेलं आहे. तुम्ही असता केव्हा? नाही, मी जातेच राहतो संध्याकाळी वगैरे, पण रविवारी आमची बैठक असते. रविवारी किती वेळ? वेळ दुपारी 4 वाजता. हो ना सीमात्री? 4 वाजता महिन्याच्या शेवटी. ठीक. म्हणजे आज हां ठीक आहे. यांचाही महिन्या शेवटीच असतो. नाही, सृजनचा कार्यक्रम तर दर महिन्याला शेवटी असतो, शेवटचा रविवार.
कारण आपली कशी आहे की आता जे संस्थेमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते सदस्य आहेत पदाधिकारी आहेत ते सगळे कुठे ना कुठे जॉबला आहेत, तर त्यांना एक दिवस मिळतो. तर म्हणून आपण कुठल्या तरी एका रविवारी, तो पहिलाही असू शकतो, दुसराही, तिसराही, चौथाही, कुठल्याही रविवारी आमची ती बैठक असते. आणि तुमच्या आडनाव फॅक्टरीज वगैरे खूप लोक मेंबर आहेत, म्हणजे 60 होते बघा. मीच आहे नाही, सुवरून नाव आहे त्यांचं, सुवरून नाव आहे ते आहे. त्याच्यानंतर खुशालदास कांबळी होते, ते लोक होते सूर्यवंशी यायचे. कुशलदास ओळखीचं आहे माझ्या. नाही ते होते, आता तर वय झालं. ठीक, तर मला फोन नंबर द्याल जाताना. बिलकुल. कवी मंगेश पाडगावकर चंद्रपूरला 2 वेळा येऊन गेलेत. पहिल्यांदा आलेत ते 31 डिसेंबर 1969 आले होते. त्यावेळेला सप्रेसर वरोडा नाक्याला अलंकार उपहारगृहाच्या मागे राहत होते. ब्रह्मे सर, सप्रे सर, आमचे गुर्जर सर, ते सगळे तिथे राहत असत. आम्ही त्यांच्याकडे जात असत. तर त्यांच्याकडे पण मंगेश पाडगावकर आले होते. नंतर इथे काही लोकांना स्वतःचा सत्कार करून घ्यायचा होता त्यांच्या हाताने, म्हणून वर्गणी गोळा केली. सर्वोदय शिक्षण मंडळाचे वसुली अधिकारी माझ्या कॅबिनमध्ये आले. त्यावेळेला मी प्राचार्याच्या खुर्चीवर होतो. माझ्या इथे आल्यानंतर ते म्हणाले की अनिल, आपल्याला असं असं घ्यायचं आहे, तुझ्याकडून 500 रुपये पाहिजे. मरता क्या न करता 500 रुपये मी काढून दिले. आणि माझे जे सुपरवायझर आहे ते बिचारे त्यांच्या दुर्दैवाने माझ्याच समोर बसले होते. 500 रुपये त्यांच्यावरही भूतदंड बसला. 1000 रुपये माझ्याकडून, म्हणजे माझ्या चेंबरमधून ते घेऊन गेले. आणि तिथे आम्ही जेव्हा कार्यक्रमाला गेलो, प्रियदर्शनी सभागृहाला, तर बसायला सुद्धा जागा नाही. शेवटी निघून यावं लागलं.